नमस्कार मित्रांनो, मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये सत्याचे डॉक्युमेंट्स चोरी करण्यासाठी आलेल्या गुंडाला मंजूने रंगेहात पकडलेला आहे आणि मंजूला आता या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे याचा सुगावा लागणार आहे। मुकादम गायब झालेल्या ठिकाणी सत्याचे डॉक्युमेंट्स ठेवले तर सत्याच आरोपी आहे हे सिद्ध होईल। यासाठीच तात्यासाहेबानेच तो गुंड सत्याच्या घरी पाठवलेला असतो। मम्मीसाहेबने मंजूला घरातून हकलून लावलेलं असतं आणि सत्या पण जेलमध्ये असतो, त्यामुळे योग्य संधी साधून तात्यासाहेबने तो गुंड सत्याच्या घरात पाठवलेला असतो। पण सुदैवाने मंजू सत्याच्या घरी आलेली असताना तिला तो गुंड तेथेच दिसतो। दरवाजामध्येच तो गुंड असतो। मंजू त्याच्याकडे बघतच असते। दोघांमध्ये हाणामारी चालू होते। तो गुंड मंजूला धक्का देऊन आता पळून जाणारच असतो। तेवढ्यात मंजूला सत्याची आठवण येते, ज्या प्रकारे ठाकूर साहेबने सत्याला जेलमध्ये मारलेलं असतं आणि जी अवस्था सत्याची आता झालेली असते, तो क्षण मंजूला आठवतो। मंजूला आता काहीही करून सत्याला या सगळ्या प्रकरणामधून बाहेर काढायचं असतं। मंजूच्या अंगात बळ येतं। मंजू त्या गुंडाला सामोरं जाते आणि त्याची चांगलीच धुलाई करते। त्या गुंडाला रंगेहात पकडते। त्यानंतर मित्रांनो, आता मोरे साहेबांना फोन करून मंजू सगळा प्रकार सांगून टाकते। तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागांमध्ये मोरे साहेब आणि मंजू दोघेही मिळून त्या गुंडांचा जबाब, त्याची स्टेटमेंट पुन्हा एकदा रेकॉर्ड करणार आहेत आणि या सगळ्यामागे तो मोठा नेता म्हणजेच दुसरं तिसरं कोणी नसून तात्यासाहेबच आहे हे मंजूला कळून चुकणार आहे। त्यानंतर मंजूची आता काय रिॲक्शन असेल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे।